नवी मुंबईतील 33 वर्षीय ब्लॉगर आणि बायकर योगेश आलेकरी याच्या जागतिक मोटरसायकल भ्रमंतीला यूकेमधील नॉटिंगहॅम येथे मोठा धक्का बसलाय। त्याची KTM 390 ॲडव्हेंचर मोटरसायकल वोलॅटन पार्कमधील पार्किंगमधून चोरीला गेली। या चोरीत त्याचा पासपोर्ट, लॅपटॉप, कॅमेरा, पैसे आणि क्रेडिट कार्ड यासह सर्व महत्त्वाचं सामानही गायब झालंय। यामुळे त्यांनी यूके पोलिसांवर गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप केलाय। योगेश यांनी मे 2025 मध्ये नवी मुंबईतून एकट्यानं मोटरसायकलवर जागतिक भ्रमंतीला सुरुवात केली होती। 24,000 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी 17 देश पालथे घातले। मात्र 28 ऑगस्ट 2025 रोजी नॉटिंगहॅममधील वोलॅटन पार्क येथे त्यांनी बाईक पार्किंगमध्ये लावली आणि नाश्त्यासाठी गेले। अवघे 20 मिनिटांनंतर परत आल्यावर त्यांना बाईक गायब झाल्याचं आढळलं। योगेश यांनी चोरीची तक्रार नोंदवली, परंतु पोलीस घटनास्थळी आले नाहीत आणि फक्त एक क्राईम नंबर दिला। स्थानिक मुलींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये चोर हातोड्याने लॉक तोडताना आणि बाईकवर बनावट नंबर प्लेट लावून पळून जाताना दिसत आहे। त्याने हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला, पण पोलिसांनी त्याची काहीच मदत केली नाही असे आरोप योगेश यांनी केले आहेत। सध्या योगेश लंडनमध्ये असून भारतीय उच्चायुक्तालयाकडून इमर्जन्सी कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। घटनेमुळे योगेशला यूके सोडावं लागण्याची शक्यता आहे। या घटनेनं योगेशच्या स्वप्नवत जागतिक भ्रमंतीला मोठा धक्का बसलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।